नमस्कार मंडळी, गावरान स्वाद या यूट्यूब मराठी चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर चला, मी आज मुलांच्या टिफिनसाठी सोपी आणि साध्या पद्धतीत मूग डाळ कशी बनवली याची रेसिपी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. डेली घरगुती मसाले: कांदा, लसूण, सांबार, हिरवी मिरची आणि मूग डाळ. मूग डाळ ही मी इथे थोडीशी उकळण्यासाठी ठेवली, म्हणजे ती शिजते चांगली आणि प्रॉपरली फोडणीतही शिजते. मुलांना मी कमी तिखटाची ही मूग डाळ बनवत आहे. सकाळच्या घाईमध्ये अशा पद्धतीत तुम्ही मुलांना मूग डाळ ही बनवून देऊ शकता. मुलांना भाज्या आवडतात, डाळी हे खायला मागे पुढे बघतात, म्हणून मी अशी वेगवेगळ्या नवीन प्रकारे डाळ बनवते. ही खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही कशी बनवता हे मला नक्की सांगा. तर चला, फोडणीला स्टार्ट करूया. हा गावरानी लसूण आहे. माझी जाऊबाई मला गावरानी लसूण हा पुरवते. खाण्यासाठी चांगला असतो. असा बारीक कुटून घ्यायचा उकळीमध्ये आणि कढईमध्ये टाकायचं थोडं तेल. तेलाचा वापर हा मुलांना खूप कमी करायचा. मी जास्त प्रमाणात तेलाचा वापर करत नाही, कमी प्रमाणात करते. चला, तेल टाकू. तेलामध्ये राई, जिरे, मोहरी, वेगवेगळ्या भागामध्ये काय बोलतात त्याला वेगवेगळे नाव आहे. तर चला, राईची मी फोडणी दिली. त्यामध्ये टाकला कट करून घेतलेला कांदा. फोडणी ही चांगली बसू द्यायची. खरपूस सगळं भाजून घ्यायचं. चांगली चव येते. नक्की करून बघा. सकाळची घाई असते, मुलांचंही आवरायचं असतं, कारभाऱ्यांचंही आवरायचं असतं. आज थोडा मला उशीरच झाला. तुमची पद्धत बनवण्याची ही वेगळी असू शकते. माझी पद्धत वेगळी आहे. आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी इथे टोमॅटो स्किप केला आहे. मुलांना माझ्या टोमॅटो बिलकुल डाळीमध्ये तर आवडत नाही, म्हणून मी साधीच फोडणी दिली. ही नक्की मुलांना आवडेल. माझं प्रमाण बरोबर यावं यासाठी मी वेगळं मसाले काढून घेते. थोडे थोडे मसाले काढून घ्यायचे. तिखट मिठाचं प्रमाण हे असं घेतल्याने समजतं. डायरेक्टली नाही टाकायचं. थोडं थोडं एक साईड काढून घ्यायचं, नंतर फोडणीमध्ये टाकायचं. फोडणी ही छान खरपूस भाजल्यानंतर त्यामध्ये आपण बाजूला काढलेले मसाले ॲड करायचे. तेही चांगले खरपूस भाजू द्यायचे. बघा, अशा पद्धतीत छान फोडणी बसू द्यायची. नंतर लगेच उकळलेली त्यामध्ये गॅसची फ्लेम कमी करून उकळलेली डाळ टाकून द्यायची. चांगलं एकजीव करायचं आणि मला गरज वाटली म्हणून थोडं त्यात मी पाणी ॲड केलेलं आहे. 90% डाळ ही शिजली आहे. माझ्या मुलांना मोकळीच आवडते. तुम्ही जास्त प्रमाणात हे डाळ शिजून त्याला फोडणी देऊ शकता. चवीपुरतं मीठ टाकायचं. पुन्हा छान एकजीव करायचं. 5-7 मिनटं कमी गॅसवर शिजू द्यायचं. ही अशा सोप्या पद्धतीची मूग डाळ तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडली असेल तर कमेंट नक्की करा. माझी पद्धत ही वेगळी आहे, तुमची पद्धत वेगळी असू शकते. बघा, अशा पद्धतीत थोडासा मी गोडा मसाला ॲड केला आहे. आमच्याकडे गोडा मसाला मिळतो. तुमच्याकडे कोणता मसाला मिळतो ते नक्की सांगा. 5-7 मिनटं कमी आचवर शिजू द्यायचं. नंतर चेक करायचं. डाळ ही आपली चांगल्या प्रकारे शिजली आहे. कलरही त्याला छान आलेला आहे. कमी तिखट आहे. कमी मसाले वापरून ही मुलांसाठी मी बनवली आहे. बघा, शिजली आहे. तर आपण पोळी टाकू. माझ्यासोबत काय गंमत झाली माहीत आहे? माझी मुलगी ही डाळीसोबत पोळी खायला नाकडोळे मुरडते. तिला लागतो भात. पण ती 3 पर्यंत तिची स्कूल असते, म्हणून मी तिला जबरदस्ती पोळी देते. तर काल मी एका काजू बदामाचं आणि तीळ शेंगदाणे याचं मिश्रण बनवलं होतं. तर तिला मी काय लालूच लावली बघा. मी म्हटलं, तुला 1.5 पोळी ही साधी देते आणि गोड पोळी 1 देते. तुला जर डाळ आवडली ना तर तू गोड पोळी फिनिश करा. मी असं तिला म्हटलं. ती म्हणली, ओके मम्मा. मी असं नेहमी मुलांसाठी तिळाचं, गूळ टाकून, शेंगदाणे टाकून, काजू बदाम टाकून असं मिश्रण बनवते. असंही मुलं खायला आवडते. पोळीसोबत
पोळी पण जाते पोटात आणि मिश्रणही. अशा पद्धतीत नक्की तुम्ही करून बघा. अशी छान पोळी बॅटर भरून मी केली. तिला नाश्त्याला अगोदर दिली. खूप छान लागली म्हणे मम्मा. मी म्हणलं स्कूलमध्येही देते, तू फिनिश करशील ना? असं रोज नवीन नवीन काहीतरी म्हणून मुलांना लाडीगोडी लावून द्यावं लागतं. तरच ते टिफिन फिनिश करतात. नाहीतर नाक डोळे मुरडतात. बिलकुल आवडत नाही. माझी मुलीच बघून माझा मुलगाही तसाच म्हणतो. नाही मम्मा, मी पोळी खाणार नाही. मला राईस बनवशील, भात बनवशील. त्यांना भात जास्त आवडतो. मला आवडतो म्हणून कदाचित त्यांनाही आवडत असेल. तर प्रमाणात मी असं पौष्टिक मुलांना खाऊ घालते. जेवढं शक्य होईल तेवढं बनवते. प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी काही ना काही करत असते. त्यातली मी अशी बनवते छान. पोळी ही हळूहळू हळूहळू लाटायची, कारण की सुकं बॅटर असल्यामुळे पोळी फुटायची शक्यता असते. हळूहळू लाटल्यानंतर ती फुटत नाही. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. पोळी ही गोल, व्यवस्थित, त्यांना हव्या त्या आकारात तुम्ही बनवू शकता. मला घाई होती म्हणून मी गोलच बनवली. छान हळूहळू हळूहळू लाटून पोळी बनवायची. नाहीतर वेगवेगळ्या शाळेमध्ये वेगवेगळे मेन्यू हे ठरवले असतात. आज ही भाजी द्या, उद्या ती भाजी द्या, आज हे बनवा, ते बनवा. माझ्या मुलीच्या शाळेत असं काही नाही. आपण जे दिलं ते एक्सेप्ट करतात. बघा अशा पद्धतीत रोज काही ना काही, काही ना काही आधी मनात ठरवून उद्याची तयारी करावं लागतं. तरच वेळेवर पॉसिबल होतं बनवणं. नाहीतर धावपळ होते. अशा पद्धतीत मी बनवली. माझ्या मुलीला तुपाचा वास येतो म्हणून मी तेलाचा इथे वापर केलेला आहे. तुम्ही तुपही लावून देऊ शकता. तुपही चांगलं असतं. बघा अशा पद्धतीत छान. आज पूर्ण डबा फिनिश होतो बघा. रोज मी गुळाचं प्रमाण हे कमी देते मुलांना. एखाद्या वेळेस त्यांच्या न आवडीची भाजी असली तर असं काहीतरी डोकं चालवावं लागतं. त्याचबरोबर मी इकडे साधी पोळी बनवायला घेतली. साधी पोळी एक एक आणि अर्धी, आणि ही गोड पोळी 3पर्यंत राहते ना, आल्यानंतरही काही खात नाही. दूध बिस्किट बस. मग संध्याकाळी जेवण. मुलांचं हे रुटीन असं रोज ठरवावं लागतं. रोज त्यांना काय काय नवीन लागतं. बघा छान अशी पोळी भाजू द्यायची. जास्त लालही नाही होऊ द्यायची. कडसड बॅटर लागतं. अशा पद्धतीत सकाळच्या धावपळीत थोडा जरी उशीर झाला तर आपले हात हे हळूहळू चालतात, फास्ट चालत नाही. म्हणून नियोजनानुसार आपलं काम करायला हवं. प्रत्येक वेळी काय ना काही गोंधळ मुलं लहान असल्यामुळे करूनच ठेवतात. सांड ओंड काही ना काही त्यांच्यासोबत होते. म्हणून मी आधी टिफिन वगैरे तयार करते, नंतर मुलांची तयारी करते. आणि बरोबर 8 वाजता त्यांना शाळेत जावं लागतं. प्रत्येक आईची ही सकाळी अशीच धावपळ असते. तुम्ही सांगा, असते का तुमच्यासोबत अशी धावपळ? एखाद्या वेळेस मी ठरवलेलं काम ही बिघडते. मी आज हे बनवीन, मुलं म्हणतात नाही मम्मा, मला दुसरंच दे. मुलाचा प्लॅन हा वेळेवर चेंज होतो. मम्मा आज ही भाजी नाही, दुसरी भाजी पाहिजे. असेल तर बनवते, नसेल तर त्यांना न सांगता टिफिनमध्ये तसंच पॅक करून देते. आल्यानंतर ते मला बोलतात, तू म्हटली होती ना हे मला देणार होती, आज हे का बरं दिलं? खाऊन येतात बरं. त्यांना माहीत आहे रागवते मम्मा तसा टिफिन घरी नेल्यानंतर. बघा अशा पद्धतीत थोडी लाल लाल अशी चपाती भाजू द्यायची. छान लागते, सुरेख लागते. मुलं तसेही खाऊ शकतात. मी अशी माझ्या पद्धतीत बनवली. तुम्ही तुमच्या पद्धतीत बनवा आणि मुलांना पौष्टिक असं खायला द्या. तुम्ही हेल्दी खा, हेल्दी राहा आणि तुमच्या कुटुंबांनाही. माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब